चला मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग. विषय आहे एक 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचं बाळ. बाळ म्हणजे काय, 60 वर्षाच्या असताना तेव्हा त्याला बाळ झालं. आयुष्यभर बाळ नव्हतं हो, बाळासाठी तडपत होता. पण काय करावं मित्रांनो, अचानक 60 वर्षानंतर त्याला त्याची बायको गरोदर झाली. म्हणजे त्यांच्या घरात खुशाली आली. अशाच काय घटना हो, खऱ्या गोष्टी हो. आयुष्यभरात त्यांनी भरपूर काय कमवलं होतं. घर होतं, बंगला होता, गावात शेती होती, 2 भाऊ होते. त्यांनी काय विचार केला, आता माझं वय तर झालेलं आहे, मला डायबिटीस आहे, शुगर आहे, बीपी आहे, हार्ट आहे, काय करावं. त्या माणसाने आपली संपत्ती काय केलं की मी जोपर्यंत जिवंत आहे माझी आहे, आणि माझं गेल्यानंतर हे सर्व संपत्ती तू माझा भाव आहे, तुझ्या पोराला तू वाटून टाक, असं म्हणून गेलेला मानलेला होता. पण काय करावं, त्या माणसाला अचानक बाळ झालं आणि त्याची मूड जरा चेंज झालेला आहे. आज मला वाटतं त्याची बायको गरोदर होऊन त्याला बाळ झालेलं आहे. आता ती जी संपत्ती होती ते भावाच्या पोराला दिली होती, आता तो आपल्याकडे करून घेतलेली आहे. तो मोठ्या भावाला राग आला की तुम्ही जे काय केलं वाईट केलं. आपसात त्यांच्या दोघांचा वाद चालू आहे, कारण एवढा दिवस तुम्ही आमच्या पोराच्या नावावर केली, आज तू तुझ्या पोरावर नाव करतो. दोघांच्या नावावर वाटण्या कर. पण खरं म्हणजे तो म्हातारा म्हणला, मी आयुष्यभर कमवलं, जमवलं, तुला दिलं, जे काय घाल घातलं तुला घातलं, तुझ्या बायकोला घातलं, पोराला घातलं. मला वाटतं तुला मी स्वतःचं घर बी घेऊन दिलेलं आहे. आज मला एवढ्या वर्षांनंतर बाळ झालं ना, तर मी माझ्या बाळाला देतोय, त्यात काय वाईट आहे. अशाच मित्रांनो काही गोष्टी असतात ना, घडतात जीवनात, काही होऊ शकतो. ही सत्य गोष्ट आहे आसपासची, पण गोष्ट खरी आहे. आज भावाचा वाद चालू आहे, एक दुसऱ्याचं तोंड नाही बघत. का? ते भावाचा खूप मोठा प्रॉपर्टी आहे, त्याने आपल्या लहान बाळाच्या नावावर करून टाकली. पण तो माणूस काय म्हणला, जाऊ दे, आपलाच भाव समजून घे, तुझे पोरं बी हात जगतील, तरी आपला लहान भाव नाराज आहे. का नाराज आहे ते आजपर्यंत संपलं नाही. अशा काही गोष्टी असतात ना, खऱ्या असतात हो मित्रांनो, जीवनात होतात हो. आता बाळ झालं तर काहीतरी करावं लागेल ना. बापाचं मन फिरलं ना, एवढ्या वर्षानंतर मला बाळ झालं, अगर मी माझ्या पोरांना देतो, कोणाला देणार. खऱ्या गोष्टी हो. चला, बाय.